महाराष्ट्रामध्ये सध्या एका आरोपामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. एका बाजूला आहे एक सामान्य शेतकरी पुत्र आणि दुसऱ्या बाजूला आहेत सत्ताधारी. तर या संघर्षाची नेमकी कहाणी काय आहे? चला या स्रोतांच्या आधारे या प्रकरणाच्या मुळाशी जाऊया. तर हा सगळा वाद नेमकं काय आहे हे समजून घेण्यासाठी आपण तो 5 भागांमध्ये पाहणार आहोत. सुरुवात करूया त्या आरोपापासून ज्याने ही ठिणगी टाकली. पाहूया नेमकं काय आहे हे प्रकरण. चला पाहूया पहिला भाग, एक आरोप एक वादळ. काय आहे हे प्रकरण ज्यामुळे इतकं मोठं राजकीय वादळ उठलंय? तर ह्या सगळ्या प्रकरणाच्या केंद्रस्थानी आहे 1-2 एकर नाही तर तब्बल 1147 एकर जमीन, आणि ह्या जमिनीशी जोडलं गेलंय एका मोठ्या राजकीय नेत्याचं नाव. या वादामध्ये 2 प्रमुख व्यक्ती आहेत. एकीकडे आहेत आरोप करणारे रविराज साबळे, जे एका शेतकऱ्याचे पुत्र आहेत असं सांगितलं जाते, आणि दुसरीकडे आहेत भाजपचे मोठे नेते चंद्रशेखर बावनकुळे, ज्यांच्यावर हे आरोप झालेत. आरोप अगदी सरळ आणि थेट आहे. रविराज साबळे यांनी बावनकुळे यांना चॅलेंज दिलंय की या 1147 एकर जमिनीशी तुमचा संबंध आहे, आणि जर हे आरोप खोटे असतील तर तुम्ही लोकांसमोर या आणि जमिनीची कागदपत्र दाखवा. इतकंच नाही तर त्यांच्या संपत्तीच्या स्रोतावरही प्रश्न उचलला जातोय. आणि यासाठी गंमत म्हणजे भाजपचेच दुसरे मोठे नेते नितीन गडकरी यांच्या एका जुन्या वक्तव्याचा दाखला दिला जातोय. ते म्हणाले होते की बावनकुळे पूर्वी ऑटो रिक्षा चालवत होते, मग इतकी संपत्ती आली कुठून, असा हा सवाल आहे. बरं, इतके गंभीर आरोप झाल्यावर सरकारकडून काय प्रतिक्रिया आली? चला आता ते पाहूया. आरोप करणाऱ्यांचं असं म्हणणं आहे की सरकार आवाज दाबण्यासाठी एक ठराविक पॅटर्न वापरतंय. पहिला टप्पा पोलीस केस दाखल करायची, दुसरा घरी पोलीस पाठवायचे, आणि तिसरा म्हणजे नोटीस पाठवून दबाव टाकायचा. ह्या सगळ्या कारवाईमुळे एक खूप मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न समोर येतोय, जो या मूळ स्रोतामध्येही विचारलाय की कायद्याचा वापर करून एका सामान्य माणसाचा आवाज दाबला जाऊ शकतो का? पण ह्या सरकारी दबावाला न घाबरता या शेतकरी पुत्रानं म्हणजे रविराज साबळे यांनी काय उत्तर दिलं ते पाहणं खूप इंटरेस्टिंग आहे. त्यांचं एकच वाक्य त्यांची भूमिका स्पष्ट करतं. अरे हार्ड, मी घाबरत नसतो. एकदम थेट, आणि यातूनच त्यांचा संघर्ष किती तीव्र आहे हे दिसतं. हे बघा, इथे एक संघर्ष उभा केला जातोय. एकीकडे आहे एक सामान्य शेतकरी जो शेतात राबून पोट भरतोय, आणि दुसरीकडे आहेत त्यांच्याच शब्दात सत्तेच्या नशेत असलेले भ्रष्ट राज्यकर्ते. म्हणजे हा थेट सामान्य माणूस विरुद्ध सत्ता असा सामना मांडला जातोय. रविराज साबळे यांनी हेही स्पष्ट केलंय की त्यांची ताकद कुठल्या राजकीय पक्षाची नाहीये. ते म्हणतात, माझी प्रेरणा आहे छत्रपती शिवाजी महाराज, माझं संरक्षण आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान, आणि माझी ओळख आहे हा तिरंगा. आता ही लढाई फक्त एका व्यक्तीपुरती राहिलेली नाहीये. यात आता अनेक जण एकत्र येत आहेत, आणि त्यामुळे हा संघर्ष आणखी मोठा होतोय. या लढ्यात आता रविराज साबळे यांच्यासोबत विठ्ठल कांगणे, त्रिशील पाटील, मुक्ता कदम यांच्यासारखे अनेक कार्यकर्ते आणि सामाजिक चेहरे जोडले गेले आहेत. म्हणजे एक नवी आघाडीच तयार होते. आणि ही आघाडी फक्त रस्त्यावरची लढाई नाहीये, तर ती कायदेशीर लढाईसाठी सुद्धा सज्ज आहे. कारण त्यांना असीम सरोदे आणि अगदी कपिल सिब्बल यांच्यासारख्या मोठ्या वकिलांचा पाठिंबा मिळतोय असंही कळतंय. या आघाडीच्या ताकदीबद्दल एक मोठा दावा केला जातोय. तो म्हणजे हे काही मोजके लोक जरी असले तरी त्यांच्यात अर्धा महाराष्ट्र रस्त्यावर उतरवण्याची ताकद आहे. हा दावा भविष्यात मोठ्या संघर्षाचे संकेत देतोय. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर सरकारला एक शेवटचा आणि थेट इशारा देण्यात आला आहे. तो इशाराच या संघर्षाची पुढची दिशा ठरवणार आहे. तयार रहा पुढच्या वादळासाठी. हा एक साधा इशारा नाही, हे एक आव्हान आहे जे थेट सरकारला दिले गेले. या इशाऱ्यात अगदी स्पष्टपणे सांगितलंय की राज्याची राजधानी मुंबईवर एक प्रचंड मोठा मोर्चा काढला जाईल, आणि हा मोर्चा पोलीस, अश्रुधूर किंवा लाठीचार्जला घाबरून थांबणार नाही. तर हा सगळा संघर्ष पाहिल्यानंतर मूळ स्रोत एक प्रश्न विचारतो की या हुकुमशाहीबद्दल आपले काय मत आहे? आता यावर विचार करणं महत्त्वाचं आहे. या प्रकरणात पुढे काय होणार हे तर येणारा काळच ठरवेल.